अशोक खरात प्रकरणी पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना आता पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। आतापर्यंत 74 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले। नाशिकसह विविध ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर व्हिडिओ व्हायरल करण्यासंदर्भात कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई करण्यात आली आहे। अशोक खरात प्रकरणातील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं महागात पडलंय। नाशिक शहरामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या 65 प्रोफाईल धारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। नाशिक, नगर, कोपरगाव सह इतर ठिकाणी देखील आता हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आक्षेपार्ह व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नका असं आवाहन आता नाशिक पोलिसांनी केलेलं आहे। तर महिलांसोबत केलेली ती कृती ही पूजाविधीचाच भाग होती। खरातनं पोलिसांमध्ये आता धक्कादायक दावा केलाय। खरातच्या दाव्यासंदर्भात नाशिकमधील साधू महंत आणि पुरोहित नाराज आहे। खरातचा तंत्रविधी आणि धर्माशी काहीही संबंध नाही। साधू महंतांनी खरातवर आता तीव्र आक्षेप घेतलेला आहे। यांनी जे काही दुष्कृत्य केलेलं आहे, कृपया या दुष्कृत्याशी आणि याचा धर्माशी संबंध आहे असं जोडलं नाही पाहिजे। याचं मुख्य कारण म्हणजे तंत्र, मंत्र, यंत्र हे जे सगळे महाशास्त्र लिहिलेले आहे, याच्यापैकी खरातने जे काही केलेले आहे, जे आमच्यापर्यंत आलेले आहे, जे आम्ही बघितलेलं आहे, त्याचा 0.01% सुद्धा त्यांनी जीवनामध्ये अवलंब केलेला नाहीये। ती एक मनोविकृती आहे। आता जे काही प्रकार घडला आहे, या प्रकारामध्ये मलाही या सगळ्या गोष्टींचा खूप काही त्रासाला समोर जावं लागलेलं आहे। मी एक वैदिक आहे, बरेच यज्ञयागही देखील केलेले आहे, पण या अशा भोंदूबाबाच्या नादी लागून आमचं देखील नावाचं कुठंतरी या ठिकाणी डॅमेज झालेलं आहे। बऱ्याच जणांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं की यातनं बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडतील। गुरुजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह केल्या तुमचं पॉझिटिव्ह होईल, अशा भावनेने लोकांनी मला बऱ्याचदा मदत केली। आत्ताही मीडियाने 2-3 दिवसापूर्वी ते प्रसारित केलं, पण त्या भोंदू बाबाच्या नावाखाली ज्यावेळेला माझं नाव जोडलं गेलं तर या ठिकाणी खूप काही वाईट वाटलेलं आहे। या ठिकाणी असे भोंदू बाबांचे प्रकार हे बंद झाले पाहिजे आणि अशाला कठोरात कठोर शिक्षा ही झाली पाहिजे। अशोक खरात प्रकरणासंदर्भात आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली। अशोक खरात प्रत्यक्षामध्ये डाकू आहे, खरातवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, की ज्यांना आता देवाभाऊ म्हणून म्हटलं जातं, त्यांनी कारवाई करताना खरातांच्या संदर्भातली कारवाई करत असताना त्यांनी फक्त एका महिलेवरती कारवाई केली, परंतु खरातांच्या व्हिडिओमध्ये बुवा सुद्धा आहेत। तेव्हा या बुवांवरती कारवाई कधी होणार याची असणारी चर्चा जोरदार सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।